जय हिंद फ्रेंड, चाणक्य फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे गट ब, त्याचं आज आपण इतिहास या विषयाचं विश्लेषण बघणार आहोत. माझ्याकडं बी संच आहे आणि बी संचमध्ये जे आहे 26 क्रमांकापासून जे आहे इतिहासाचे प्रश्न सुरू होतात 40 पर्यंत. म्हणजे इतिहासाचे 15 प्रश्न जे आहे आयोगाने आपल्याला विचारलेले आहे, त्या 15 प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषण जर आपण केलं तर 15 पैकी 10 प्रश्न अतिशय सोपे आहेत. म्हणजे तुमचा थोडा जरी अभ्यास असला तर 10 प्रश्न एकदम अतिशय सोपे आहेत. उर्वरित 5 प्रश्न जे आहेत, 5 पैकी 3 प्रश्न जे आहेत व्यवस्थित आपण जर विश्लेषण केलं तर उत्तरापर्यंत आपण पोहोचून जातो. आणि उरले आता 5 पैकी 2 ज्याचा दर्जा जो आहे आयोगानं उंच केलेला आहे, म्हणजे हाय दर्जाचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, असं नाही की आपण उत्तरापर्यंत पोहोचत नाही, पोहोचतो, पण त्याला वेळ थोडा जास्त लागतो आपल्याला. लक्षात घ्या. म्हणजे 15 पैकी 10 क्वेश्चन कसे आहेत, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, एकदम सरळ सरळ आणि सोपे सोपे आहेत. उर्वरित 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न जे आहेत थोडे कन्फ्यूज करणारे आहेत, पण थोडा वेळ जर घेतला, व्यवस्थित विश्लेषण केलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचून जातो. आणि त्यानंतरचे जे 2 आहेत त्याचा थोडा दर्जा जो आहे उंच केलेला आहे, त्यामुळे ते प्रश्न जास्त वेळ घेतात. लक्षात येतं. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काही जास्त वेळ घेणार नाही. तुम्हालाही उत्सुकता लागलेली आहे की पटापट सर आम्हाला उत्तर सांगायचे काय काय. ठीक आहे, तर आपण लगेच विश्लेषण करायला सुरुवात करूयात. ठीक आहे, माझ्याकडे बी संच आहे, लक्षात घ्या. बघा, पहिला प्रश्न जो आहे आपल्याला, पहिला प्रश्न आहे जोड्या लावा. ठीक आहे, कोणता? जोड्या लावा हा प्रश्न आहे. योग्य जोड्या लावा. कोणत्या? योग्य जोड्या जुळवायच्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सरळ आणि सोपा प्रश्न विचारला आयोगाने. आता हे नाव जे आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मच्छराम दादोबा पांडुरंग तरखडकर. आता तरखडकर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲनी बेजंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲनी बेजंट म्हटल्याबरोबर लगेच तुमच्या डोळ्यापुढे होम रूल लीग येते, आलं लक्षात. त्यामुळे ॲनी बेजंट आहे. आणि केशवचंद्र सेन, म्हणजे चारही जे नावं आहेत ते एकदम तुमच्या परिचयाचे आहेत. असं नाही की नवं कुठलं तरी नाव यामध्ये ॲड केलेलं आहे, एकदम परिचयातले आहेत. आता ह्यामध्ये जे इकडे जोड्या दिल्यात तर आपल्याला सरळ सरळ माहिती आहे. ठीक आहे, की दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मच्छराम, म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर आलं की मानव धर्म आपल्याला आठवतो. सुरत येथे मानव धर्माची त्यांनी स्थापना केलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे पांडुरंग तरखडकर म्हटलं की हे लगेच आपल्याला ऑप्शन येऊन जातं इथे. त्यानंतर जे आहे ॲनी बेजंट म्हटल्यानंतर होम रूल आठवते, आणि ॲनी बेजंट म्हटल्यानंतर लगेच आपल्याला माहिती आहे की सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे, जे की नंतर बनारस कॉलेजमध्ये त्याचं नामकरण झालेलं आहे. म्हणजे बनारस कॉलेज आपल्याला माहिती आहे. मग आपण बनारस कॉलेज जेव्हा ॲनी बेजंटचं वाचतो ना, ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हे सेंट्रल, त्याच्या अगोदर जी आहे ही जी पार्श्वभूमी जी आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना, हे लगेच आपल्याला हेडिंगच आहे समोर पुस्तकामध्ये जसं तसं. लक्षात घ्या. म्हणजे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. मग आता ह्या 2 जोड्या जर लागल्या आपल्या, ठीक आहे, तर तिसरी जोडी कशी लागते बघा. यामध्ये काय विचारलेलं आहे, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेले श्रीपाद शेषाद्री परळीकर, ठीक आहे, यांचे शुद्धीकरण केलेलं आहे. यांचं काय केलेलं आहे? शुद्धीकरण केलेलं आहे. साधी गोष्ट आहे, मराठी माणूस आहे श्रीपाद शेषाद्री परळीकर. मग आपल्याकडे 2 ऑप्शन उरतात, केशवचंद्र सेन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर. मग साधा सरळ विषय, मराठी माणसाचं शुद्धीकरण मराठी माणूसच त्याला कन्व्हिन्स करू शकतो. लक्षात घ्या. म्हणून हे जे उत्तर आहे, ठीक आहे, याचं काय, ख्रिस्ती मिशनांच्या ताब्यात गेलेले श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण केले. मग उरतं आपल्याकडे कोणतं? केशवचंद्र सेन हे ऑप्शन, आणि हे लगेच लागून जातं आपल्याला चौथं ऑप्शन असल्यामुळं. नॉर्मल स्कूल ऑफ व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. म्हणजे याच्यामध्ये जर पर्याय बघितला आपण तर कोणता पर्याय आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लगेच 2 नंबरचा पर्याय आहे. ठीक आहे, आता ॲनी बेजंट आहे, 4 नंबर आहे. ठीक आहे, ॲनी बेजंटचं म्हणजे 3 नंबरचं 4 नंबर आहे. म्हणजे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. काय आहे? पर्याय क्रमांक 2. लगेच सरळ सरळ निघलंय. लक्षात. शेवटी तिथे तुमचा परफॉर्मन्स कसा झाला आहे त्याच्यावर सगळं डिपेंड करते. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि सरळ सरळ उत्तर, म्हणजे तुम्हाला जर का 2 ऑप्शन माहिती असले, ठीक आहे, 2 पर्याय माहिती असले तुम्हाला, लगेच उत्तर तुमचं लागून जातं. ठीक आहे. आता त्यानंतर जे आहे नेक्स्ट बघा आता. ठीक आहे, दुसरा प्रश्न जे आहे गोपाळ गणेश आगरांशी संबंधित प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वृत्तपत्रांवर जास्तीचा भर आहे, आणि मी क्लासमध्ये जे आहे वृत्तपत्र जे काही प्रमुख होते ते देखील तुम्हाला लिहून दिले होते. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामध्ये वराळाचे वृत्तपत्र देखील मी लिहून दिलेले आहे. तुमची नोटबुक उघडा. ठीक आहे, जर त्या लेक्चरला तुम्ही जर असेल तर मी प्रामुख्यानं तुम्हाला एक 60-65 जे आहेत, ठीक आहे, वृत्तपत्र जे आहे राईट डाऊन करून दिले होते. त्यापैकीच एक प्रश्न आहे. आता साधी गोष्ट आहे, यामध्ये जे गोपाळ गणेश आगरकर हे नाव आलंय दुसऱ्या प्रश्नामध्ये, काय आहे की पुढीलपैकी कोणती वृत्तपत्र यांच्याशी संबंधित होती. आता साधी केसरी आणि मराठा म्हटल्यानंतर लोकमान्य टिळक आगरकर तुम्हाला आठवत आहे. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ हे आहे. आणि सुधारक जे आहे, ठीक आहे, हे सुधारक जे आहे हे देखील सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, सुधारक वृत्तपत्र गोगा आगरकरांचं होतं म्हणून. ठीक आहे, मग उरले हे 2 प्रश्न. तर वराड समाचार जे आहे हे नागपूरहून प्रसिद्ध व्हायचं, कारण वराड म्हणजे
नागपूरहून प्रसिद्ध व्हायचं आणि ते कोणाचं होतं? फडकेंचं होतं. कोणाचं होतं? फडकेंचं. आणि स्वराज्य जे होतं हे लिमये यांचं होतं. कोणाचं होतं? लिमये. ठीक आहे, सरळ सरळ आहे. सरळ एक प्रश्न आहे. मग ह्यामध्ये उत्तर काय राहील की बघा केसरी आणि सुधारक. मग ए आणि सी कुठे दिसतं का तुम्हाला इथे? ए आणि सी ते पर्याय क्रमांक 1 ए आणि सी हे त्याचं उत्तर आहे. ए आणि सी किती सोपं आहे. ए आणि सी मग सरळ सरळ आहे ना. लक्षात येतं का? केसरी आणि मराठा लोकमान्य टिळक आणि लगेच सुधारक ए आणि सी म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळू. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगितलं की 10 प्रश्न जे आहे ना इतके सोपे विचारले आयोगाने. ठीक आहे, फक्त खेळायचं आपल्याला 5 प्रश्नात आणि त्या 5 पैकी 3 जे आहे थोडे कन्फ्यूज करतात, पण आपण विश्लेषण केलं तर उत्तरापर्यंत पोहोचतो आणि ते दिसेल तुम्हाला समोर मी कसं पोहोचतोय ते. ठीक आहे, आता जे आहे 28 क्रमांकाचा बी सेट मधला जो प्रश्न आहे सांप्रदायिकशी संबंधित आहे. लक्षात घ्या, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत. आता हे जे सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी आहे म्हणजे हे लगेच अंडरलाईन करून घेतलंय आपण. ठीक आहे, आणि इथे काय दिलंय? हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्र आहेत. म्हणजे सेंटेन्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? सेंटेन्स दिलेले आहेत. बघा आता उत्तरापर्यंत कसं पोहोचायचंय. सेंटेन्स दिले, फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात आणले पाहिजे, मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. महात्मा गांधींचा सविनय कायदेभंग चळवळ. आता बघा हे सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित वाचलंय ना, आलं लक्षात की बघा महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधींची सविनय कायदेभंग चळवळ. ठीक आहे, आता भारताच्या पूर्व स्वातंत्र्याकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या म्हणजे इथे मदन मोहन मालवीय वगैरे जे आहेत, ठीक आहे, बॅरिस्टर जयकर वगैरे म्हणजे हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. आता म्हणजे महात्मा गांधींची सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, सविनय कायदेभंग चळवळ ही मुस्लिमांना जे आहे हिंदू महासभेच्या आधिपत्याखाली आणायचं आहे. लक्षात म्हणजे हिंदू महासभेचे वर्चस्व जे आहे यांना प्रस्थापित करायचं. म्हणजे साधी गोष्ट आहे, मुसलमानांवर प्रस्थापित करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे. हे सेंटेन्स मुस्लिम व्यक्तीचंच असेल. लक्षात येतं. मग इथून जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स जे आहे मुस्लिम व्यक्तीचंच असेल. लक्षात घ्या. मग आपल्याला लगेच इथे लक्षात येतं की हे सेंटेन्स मोहम्मद अली जिनाच करू शकतो. लक्षात घ्या की मोहम्मद अली जिनांचं म्हणणं होतं की सविनय कायदेभंग चळवळ जी आहे, ठीक आहे, ही पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही आहे. ठीक आहे, परंतु भारतीय मुसलमान जे आहेत, ठीक आहे, त्यांना जे आहे हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणायचं आहे. आणि साधी गोष्ट आहे. ठीक आहे, आता हिंदू व मुस्लिम हे 2 राष्ट्र असून ती विरोधी आहेत. ठीक आहे, ते काय विरोधी आहेत. तर हे कोण म्हटलेलं आहे? विरोधी आहे. सर सय्यद अहमद. आणि त्यानंतर जे आहे भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे किती वेळा सेंटेन्स आहे. ठीक आहे, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. भारताला जर तुम्ही स्वतःची मातृभूमी मानत असेल तर मग कोणत्याही ह्याचा तो असू द्या. आलं लक्षात. तो जो आहे मानणाऱ्याचा देश असेल हा भारत त्याचाच असेल. मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या की काही असू द्या. ठीक आहे, हे सेंटेन्स कोणाचं असेल? सावरकरांचं. मग कुठे दिसतं सावरकर तुम्हाला? विदा सावरकर. ठीक आहे, मग आता साधी गोष्ट आहे, हे तर चुकीचं आहे. विदा सावरकर असं बोलू नाही शकत. इथे बोललेलं ते बरोबर आहे. ठीक आहे, हे 2 सेंटेन्स जर तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करता आले तर उत्तर तुमचं निघून जाईल. 2 नंबरचं पर्याय हे जो उत्तर आहे. काय? 2 नंबरचं पर्याय. आता नेक्स्ट जो आहे 29वा प्रश्न आहे काँग्रेसवर आलेला आहे. मी काँग्रेसचं किती वेळा तुम्हाला जे आहे, ठीक आहे, काँग्रेसचा पुरा चार्ट मी तुमच्याकडून पाठ करून घेतला होता. आठवतं की नाही? ठीक आहे, की काँग्रेस जे आहे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मी सांगितलं होतं, अधिवेशन मुंबईला भरलं होतं. वेमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. जे 72 लोक जे अधिवेशनाला आले होते त्यांच्यातून जो ठराव म्हणजे युट्यूबला देखील माझं लेक्चर आहे यामध्ये की लॉर्ड रेकडे पहिला प्रस्ताव पाठवण्यात आला होता काँग्रेसचा, पण त्यांनी तो फेटाळला. मग आता अध्यक्ष कोणाला करायचं? तर 72 लोक लक्षात ह्यातून जे आहे अध्यक्ष बनवण्यात आले वेमेशचंद्र बॅनर्जी. आणि मी एवढं सांगितलं होतं ते ख्रिश्चन जे आहे धर्माच्याकडे झुकलेले होते आणि वेमेशचंद्र बॅनर्जी जे आहे त्यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि मी तुम्हाला एवढंही सांगितलं होतं की इंडियन नॅशनल युनियनचं नाव जे आहे 28 डिसेंबर 1885ला एक ठराव घेऊन जे आहे, ठीक आहे, काँग्रेस ठरवण्यात आलं होतं. आलं लक्षात. म्हणून आपण होतं काँग्रेसचे फाउंडर मेंबर 72 लोक आहेत. ठीक आहे, आणि मी सांगितलं होतं पहिले जे आहे कारण की महात्मा फुले, ठीक आहे, आणि सर सय्यद अहमद खान जे होते म्हणजे या लोकांनी जे आहे काँग्रेसवर टीका केली होती. महात्मा फुलेंनी तर म्हटलं होतं की काँग्रेस ही उच्चवर्णीयांची संघटना आहे, त्यामध्ये अल्पसंख्याक लोकांना थारा नाही आहे. आलं लक्षात. किंवा जे काही शेतकऱ्यांचे नेते असतील, वंचितांचे नेते असतील त्यांना ह्यामध्ये थारा नाही, तोपर्यंत ही ह्यांना राष्ट्रीय म्हणून घेण्याचा जो आहे तो अधिकार नाही आहे. ठीक आहे, म्हणून इथे जे मी तुम्हाला सांगितलं की सर्व धर्म समभाव, लक्षात येतं, असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न इथे झाला होता. मी सांगितलं तुम्हाला काँग्रेसला पहिले अध्यक्ष जे वेमेशचंद्र बॅनर्जी होते, दुसरे दादाभाई नौरोजी होते कारण पारसी समाज होता, आणि तिसरं जे आहे मुस्लिमांची संख्या काँग्रेसला कमी म्हणून मुस्लिम बद्रुद्दीन तैयबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष झाले होते 3 नंबरचे. आणि जॉर्ज जूल हे युरोपियन अध्यक्ष झाले होते पहिले. म्हणजे फर्स्ट जे आहे ते कोण आहे? वेमेशचंद्र बॅनर्जी, सेकंड दादाभाई नौरोजी, थर्ड जे आहे ते बद्रुद्दीन तैयबजी मुस्लिम, आणि चौथे जे आहे ते जॉर्ज जूल आहेत.
म्हणजे यामध्ये आपल्याला क्रम दिला एकदम सरळ सरळ. ह्या टेस्ट सिरीजमध्ये मी टाकलेले प्रश्न आहेत आपण हे आलं लक्षात. टेस्ट सिरीज जर तुम्ही दिला असेल बरेचसे, ठीक आहे. म्हणजे आजचा पेपर जो आहे ना, तर मिड टेस्ट सिरीज जर तुम्ही दिले असेल, मी काढलेल्या, मी चाणक्य फाउंडेशनचे जे मी सेट केलेले पेपर्स आहे हिस्ट्रीचे, तर तुम्ही जर का 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर दिल्या असेल तर 15 पैकी 11 प्रश्न जसे तसे त्या टेस्ट सिरीजमधले जसे तसे आलं लक्षात. त्याचं मी प्रूफ बी देतो तुम्हाला, लक्षात घ्या. तुमच्याकडे टेस्ट असतील तुम्ही घरी जाऊन बघून घ्या, ठीक आहे. आता ह्यामध्ये जे आहे, ठीक आहे, याचं उत्तर काय मग? प्रथम काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष 1885ला. लक्षात येतं बघा. 1885 मी तुम्हाला एवढंही सांगितलं होतं, काँग्रेसची ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संघटना स्थापन झाली होती. मी लगेच सांगितलं होतं तुम्हाला त्यावेळेस, लक्षात घ्या. तर हे जे आहे, ठीक आहे, 85 जे आहे ह्याचं उत्तर काय? व्यमेशचंद्र बॅनर्जी. दुसऱ्याचं कोण आहे? दादाभाई नौरोजी. तिसऱ्याचं काय आहे? बद्रुद्दीन तय्यबजी. आणि चौथी जॉर्ज हुल. म्हणजे ह्याचं उत्तर काय असेल? पहिल्याचं जे आहे 3, कुठे दिसतं तुम्हाला 3? हे इथे 3. दुसऱ्याचं जे आहे दादाभाई नौरोजी, हे इथे 4. तिसऱ्याचं जे आहे, ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी. म्हणजे हे बघा आता, हे 3, 4, हे 2 आणि 1 जॉर्ज हुल. म्हणजे 1 जॉर्ज हुल. म्हणजे सेकंड क्रमांकाचं उत्तर आहे. किती क्रमांकाचं? सेकंड क्रमांकाचं जे आहे हे उत्तर आहे. सेकंड क्रमांकाचं काय आहे? उत्तर आहे. आता 29वा प्रश्न झाला आपला. आता आपण जाऊयात 30व्या प्रश्नाकडं. कितवा? भारताच्या दळणवळण संबंधी आहे. भारताच्या दळणवळण संबंधी आहे. आता सरळ सरळ भारताच्या दळणवळण, मी तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक काढून दिले होते. आता मी मध्यंतरी नांदेडलाही लेक्चरला गेलो होतो, तर त्यांना ते म्हणे सर की नवीन नवीन काही टॉपिक काढून द्या. एक 8-9 टॉपिक मी त्यांना काढलं होतं. तर पहिलंच माझं होतं दळणवळण चांगलं करा. आलं लक्षात. म्हणजे दळून आणायचं असं नाही, हे मी म्हटलं होतं मी तुम्हाला. दळणवळण चांगलं करा. मग ती रेल्वे असू द्या, ठीक आहे, की एखाद्या रोडशी संबंधी काही असू द्या, की सगळ्या गोष्टी मी जे आहे दळणवळण जे आहे, ठीक आहे, गतिशील करण्यासाठी त्याच्यावर तुम्ही वाचा म्हटलं होतं मी तुम्हाला. पहिलंच प्रकरणच नाव आहे दळणवळण, रेल्वे, तार, टपाल, असं मी सेंटेन्स टाकलं होतं, ठीक आहे. आणि त्यामध्ये जे आहे 30वा प्रश्न आहे, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी. कशासाठी? विकासासाठी. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा, मान्य आहे की हा प्रश्न जो आहे तुम्हाला थोडासा किचकट वाटतो, पण पहिलंच जे सेंटेन्स आहे, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. बरोबर आहे ना? PWD, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट जे खातं आहे त्या अंतर्गत ग्रँड ट्रँक रोडचा विस्तार झालेला आहे. आलं लक्षात. आपण बघितलं बारी दोआब नावाचा कालवा जो होता पंजाबमध्ये तो निर्माण झाला. गंगा कालव्याची निर्मिती झालेली आहे. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे हे सार्वजनिक, म्हणजे हे सेंटेन्स काय आहे की बरोबर आहे. आता लॉर्ड कॉर्नवॉलिस जे आहे आणि जॉन शोअर, हे मी पाठ करून घेतलेलं आहे तुम्हाला. लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हटलं ह्याच्यामध्ये कुठं दळणवळण आपल्याला दिसतं का? नाही. लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हणतात प्रशासकीय सेवेचा जनक म्हणतो आपण त्याला. कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट केले, राहण्यासाठी क्वार्टर्स दिले, प्रवास खर्च दिला, एक अट टाकली, कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करता येणार नाही. त्यानंतर जे आहे फिरती न्यायालय काढली, पोलीस डिपार्टमेंट स्थापन केलं, दिवाणी आणि फौजदार, धर्मग्रंथाच्या आधाराने न्याय निवाडा व्हायचा, त्याला कॉर्नवॉलिस कोड म्हणतो आपण. हे मी डिटेलमध्ये घेतलं. 1793ला बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक, बनारस भारताच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी 19% भागावर कायम दरा पद्धत, ज्याला जमीनदारी पद्धत म्हणतो आपण, हे लावलंय. त्यानंतर मी सांगितलं की जमीनदार वर्ग जो आहे कुळांचं शोषण करायला लागला. याचा परिणाम इफेक्ट काय झाला होता? जमीनदार वर्ग इंग्रजांचे पाठीराखे बनले, जमीनदार कुळांचं शोषण करायला लागले, कंपनीला निश्चित वेतन मिळायला लागला. ठीक आहे, एवढं मी सगळं सांगितलं तुम्हाला. कॉर्नवॉलिस शिकवताना डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. आणि मी ह्यामध्ये तुम्हाला टिपू सुलतानचे परकीय संबंध देखील शिकवलेले आहे. टिपू सुलतानने श्रीरंगपट्टणमला एक वृक्ष लावला, त्याला स्वतंत्र वृक्ष म्हणतात. आलं लक्षात. टिपू सुलतानने जे आहे तगरक नावाचं क्षेपणास्त्र तयार केलं होतं. टिपू सुलतान जे आहे त्यानंतर फ्रेंचांच्या मदतीनं जे आहे फ्रेंच सैन्य जे आहे टिपू सुलतानच्या सैन्यांना ट्रेनिंग द्यायला लागलं होतं, आधुनिक ट्रेनिंग, कोचिंग द्यायला लागलं होतं, कवायती शिकवायला लागलं होतं. त्यानंतर जो टिपू सुलतान फ्रेंचांचा जेकोबियन नावाचा क्लब होता त्याचा सदस्य झाला. या सगळ्या गोष्टींचा जो आहे कॉर्नवॉलिसला भीती वाटायला लागली होती. त्यानंतर जे आहे थर्ड अँग्लो मराठा वार, जे थर्ड अँग्लो म्हैसूर वार जे आहे आपण त्या काळामध्ये बघितलं. टिपू सुलतानला अर्ध राज्य आणि 3,30,00,000 द्यावं लागले कंपनीला. त्यामुळे कुठंतरी इथे दळणवळणाचा जो आहे उल्लेख येतो का? कॉर्नवॉलिसमध्ये नाही. आणि कायम दरा पद्धत जी होती, आलं लक्षात, जी कॉर्नवॉलिसने बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक, बनारससाठी तयार केली होती. पण ह्यासाठी एक समिती नेमली होती की महसूल लिलाव पद्धतीमध्ये प्रचंड दोष होते, ज्याला आपण पंचसाला पद्धत म्हणतो, त्यालाच 1 वर्षीय पद्धत म्हणतो. आलं लक्षात. अशी पद्धत निर्माण करण्यासाठी जे मद्रासचे गव्हर्नर होते जॉन शोअर, आलं लक्षात, त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेला एक समिती नेमली होती, जे ग्रँड देखील सदस्य होते. तर जॉन शोअरच्या समितीनं दिलेला अहवाल आहे कायम दरा पद्धत, ज्याला जमीनदारी पद्धत म्हणतो. आणि एवढा सुंदर ड्राफ्ट जो तयार केला बाबा, कंपनीला निश्चित वेतन मिळतंय म्हणून कॉर्नवॉलिस गेल्यानंतर ह्याला प्रमोशन दिलं, मद्रासच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि हे सेंटेन्समध्ये तुम्हाला लक्षात घेतो, 1833चा चार्टर ऍक्ट ह्यांच्या काळामध्ये जे आहे कुठं झालेला तुम्हाला दिसतो का? दिसतो का?
आलं लक्षात. विल्यम बेंटनी काय 1833च्या चार्टर ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे आणि मुंबई मद्रास इथल्या गव्हर्नर नियंत्रण ठेवण्याचे निर्णायक अधिकार प्राप्त झालेले आहे. म्हणजे यांची जी सत्ता आहे बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक, बनारस इतक्यापुरती सीमित होती ना कॉर्नवॉलिस आणि जॉन शोरच्या काळामध्ये. त्यामुळे भारताचा कुठे प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे जे आहे हे सेंटेन्स सरळ चुकीचे आहे. आणि रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले होते, नक्की बांधण्यात आले होते, पण ते सुरुवातीच्या काळात नाही. आलं लक्षात. तो काळ 1866-67 सालचा आहे, नंतरचा आहे तो काळ. आलं लक्षात. बांधण्यात आले होते पण तो काळ सुरुवातीचा काळ आहे का? नाही. आणि मग नंतर नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची सक्त सुधारणा योजना सादर केली होती. सक्त सुधारणा म्हणजे आता हे दोन जे नाही आहे आपल्याला माहिती आहे. मग ए आहे तर ए कुठे आहे? ए आणि डी आणि मग हे ए आणि डी हे विधान बरोबर आहे. क्लिअर. म्हणजे एक जर माहित असेल तुम्हाला डलहौसीचं आणि फक्त हे दोन माहिती आहे, हे नाही आहे. आता हे जर माहित नसेल तुम्हाला, नागपूर परिषद सरकारला 20 वर्षाची सक्त सुधारणा योजना सादर केली, लगेच राईट डाऊन करून टाकला ना रजिस्टरमध्ये. जो मी सांगितलं की रजिस्टर 60%, 40% उतरून टाका, डायरेक्ट उतरून टाका. लक्षात घ्या. ठीक आहे. मग सरळ उत्तर आहे. बघा विश्लेषण आहे, लक्षात घ्या. तिथे परफॉर्मन्स तुमचा खराब झाला, मी सांगितलं तुम्हाला या 15 प्रश्नापैकी जर आहे ना मी तुम्हाला 10 प्रश्न वेगळे काढून दिले आणि तुम्हाला एका ठिकाणी बसवलं आणि तुम्हाला सांगितलं की 5-7 मिनिटात सोडवायचे तुम्हाला, लगेच तुम्ही सोडवाल. कारण ते 5 प्रश्न जे आहे मधात नाही ना. लक्षात. 10 मध्ये जे 5 मिक्स होतात ना ते तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो डाऊन करतात. लक्षात घ्या. ठीक आहे. मग ह्यामध्ये जे आहे, ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न जो आहे आपला तो बघू आपण. ठीक आहे. 31वा आहे. 1 नोव्हेंबर, बघा आता किती सरळ आहे. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? आता ईस्ट इंडिया असोसिएशन जे मी तुम्हाला काँग्रेसच्या अगोदरच्या संघटना ज्या आहे वारंवार सांगितलं पुस्तकामध्ये वाचा. मद्रास प्रांतातल्या, बंगाल प्रांतातल्या, मुंबई प्रांतातल्या आणि भारताबाहेरील. आता ईस्ट इंडिया असोसिएशन बरोबर, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जशी होती तशी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची लंडन येथे स्थापन केलेली दादाभाई नौरोजींनी. आलं लक्षात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1866 कशासाठी केली होती? लंडनमध्ये कशासाठी गेले असतील ते? राजकीय सुधारण्याची कार्य करणारी संघटना असेल ना ही. राजकीय असेल ना, पॉलिटिकल असेल. लक्षात घ्या. कशी असेल? पॉलिटिकल असेल, राजकीय असेल. ठीक आहे. ब्रिटिश पार्लमेंट जे आहे, भारत मंत्र्याकडे जे आहे पाठपुरावा वगैरे करणे जे आहे नंतर, ठीक आहे, पाठपुरावा करणे, राजकीय सुधारणा जे आहे, मग ते शिक्षण असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी असेल ते, म्हणजे राजकीय शब्द लागतो. ह्यामध्ये राजकीय शब्द कुठे लागतो? तर राजकीय शिक्षण इथे लागतं. मग हा राजकीय शब्द, कारण आपल्याला माहिती नाही इंडियन नॅशनल असोसिएशन म्हणजे राजकीय, मग राजकीय शब्द इथे लागतो. उरले 3 ऑप्शन जरी तुम्हाला माहिती नसले आता, ठीक आहे, मग राजकीय शब्द माहित होता. बी पकडून घ्या ना. मग आता ह्यामध्ये बी कुठे दिसतो तुम्हाला? इथे दिसतं, इथेही दिसतं. आलं लक्षात. आता हे 2 ऑप्शन कटलेले आहेत तुमचे. हे 2 ऑप्शन बी सी आणि म्हणजे 3 आणि 4 नंबरचं ऑप्शन कटलंय. 2 ऑप्शन राहिले फक्त बी आणि डी, ए आणि बी. आता साधी गोष्ट आहे, आता जरी माहित नसेल तुम्हाला तर धार्मिक शिक्षण हे उत्तर असू शकतं का? नाही. धर्माचा पगडा आहे का दादाभाई नौरोजी? तो स्वतः पारशी आहे आणि जे आहे ते सर्व धर्म संभाव म्हणजे धार्मिक जो आहे असा काही पगडा त्यांच्या ह्याच्यावर आहे का? नाही आहे. म्हणजे धार्मिक शिक्षण द्या असं ते म्हणू शकता का? नाही. ते पाश्चिमात्य शिक्षणाचे समर्थक राहिलेले नेहमी. लक्षात घ्या. त्यामुळे हे सेंटेन्स असू शकतं का? नाही. मग हे तर उत्तर कटलेलं आहे. उरलं कोणतं? मग ए आणि बी असेल, म्हणजे स्त्री शिक्षणासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे पोचलो की नाही आपण उत्तरापर्यंत? सरळ आहे. म्हणजे उत्तर काय आहे? ए आणि बी. ए आणि बी. बघा मी सांगितलं तुम्हाला जे पुस्तकात आहे आयोग ते विचारणार नाही, पण पुस्तकाच्या बाहेरचं बी विचारत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ठीक आहे. विश्लेषण मी सांगितलं का तुम्हाला, दुपारी तुम्ही जेवायला बसले घरी 2 वाजता, बेल वाजली 2 वाजता डोअरची, की तुम्ही ॲनालिसिस करता की नाही की बाहेर नेमकं ह्या टायमाला कोण येऊ शकतं, आणि ते 99% करेक्ट असतं. आलं लक्षात. त्यालाच विश्लेषण म्हणतात. लक्षात घ्या. तर हे जे आहे, ठीक आहे, नेक्स्ट जे आहे प्रश्न तो बघा आता. इसवी सन 1935. आता 1935चा कायदा आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, ठीक आहे. 1909, 1919च्या कायद्यानं राजकीय सुधारणेचा हप्ता द्यायचा होता. 29ला पण तिकडे सार्वत्रिक निवडणुका लागल्या. 27ला सायमन कमिशन जे आहे भारतामध्ये येऊन गेलं होतं, स्थापना झाली. कमिशन भारतात आलं. सायमन गोबॅकच्या घोषणा झाल्या. त्यातून जे नेहरू रिपोर्ट समोर आला आणि नेहरू रिपोर्ट आणि सायमन कमिशन, आलं लक्षात. यामध्ये जे आहे, ठीक आहे, कुठेतरी सुतवाड नव्हता, म्हणजे काहीतरी होत नव्हतं. आला काँग्रेसचा प्रचंड विरोध होता, म्हणून एक राऊंड टेबल परिषद बोलवली होती, गोलमेज परिषद. आलं लक्षात. मग त्या गोलमेज परिषदेची श्वेतपत्रिका निघली. त्यातून जे काही बाहेर निघलं ते 1935चा कायदा आहे राव. आलं लक्षात. जो कदाचित आपल्याला बऱ्यापैकी मान्य होता. 1935चा कायदा होता तो. आणि ह्यामध्ये जे आहे, सॉरी 1 मिनिट, आपण बघू कुठे गेला प्रश्न. डायरेक्ट 40वर आलो ना आपण. 1 मिनिट, सॉरी 1 मिनिट थांबा.
हां आलोय आपण आलो. ठीक आहे, 1935चा कायदा, साधी गोष्ट आहे. आता ह्यामध्ये काय आहे, आता चारही ऑप्शन जर तुम्ही वाचले तर तुम्हाला एवढं माहिती आहे का नाही की हाय कमिशनर जे आहेत हे कशातलं आहे हो, कशातलं आहे, चेम्सफोर्ड कायद्यातलं आहे ना, कशातलं आहे, चेम्सफोर्ड कायद्यातलं आहे. सरळ सरळ आहे ना, यामध्ये काही असं काही वेगळं आहे का, काही वेगळं दिलंय का. 1919चा कायदा जो आहे त्यामध्ये हाय कमिशनरची तरतूद होती ना, 1919चा चेम्सफोर्ड हे आपल्याला माहिती आहे. आता हे जर आपल्याला एवढं माहिती असलं की डी आलं लक्षात, हे त्यातलं आहे. आता आपल्याला माहिती आहे फेडरल कोड जे आहे 1935 मध्ये होतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जर आपण गुगल सर्च करा तुम्ही, ठीक आहे, फेडरल रेल्वे जे आहे, ठीक आहे, मग ह्यामध्ये उत्तर काय असेल, ए बी आणि सी. कुठे दिसतं आपल्याला ABC, हे इथे ABC, कारण हे 1919च्या कायद्यातलं चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यातली तरतूद. आलं लक्षात, ही तरतूद हाय कमिशनरची कशात आहे, चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यातली आहे. बाकीच्या ज्या तरतुदी आहे ते 1935च्या कायद्यातील आहे. 1935ला काय देतील बघा. फेडरल जिथे आलं, मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा की फेडरल जे आहे, फेडरल म्हटलं की 1935चा कायदा समजून घ्यायचा. फेडरल कोर्ट, फेडरल रेल्वे जे आहे, ठीक, आणि रिझर्व्ह बँक. आता ह्यामध्ये जे आहे 1 2 2 जरी तुम्हाला आलं तर उत्तरापर्यंत पोहोचून जाता तुम्ही, A B आणि C. हे जर तुम्हाला माहित असलं D, आलं लक्षात, तर तुम्हाला हे 2 ऑप्शन जे आहे कट होऊन जातात. हे कट होतं, हे कट होतं, कारण हे नाही. हे जर तुम्हाला माहिती असलं तर, फक्त एक जर तुम्हाला माहिती असलं, हाय कमिशनर 1919चा चेम्सफोर्ड कायदा, एक जर तुम्हाला माहिती असलं तरी उत्तरापर्यंत कसं, कारण D नाही ना, म्हणजे हे कटलं, मग उरलं फक्त काय A B आणि C. आलं लक्षात, यापैकी सर्व, म्हणजे हे तर नाहीच ना, मग हेच उत्तर. म्हणजे एक जर तुम्हाला हाय कमिशनर म्हटलं लगेच उत्तर निघून जातं. लक्षात घ्या, किती सरळ सोपं होतं. एक माहिती पाहिजे फक्त, हाय कमिशनर 1919चा चेम्सफोर्ड कायदा, लक्षात घ्या. आणि ह्यामध्ये जे आहे नेक्स्ट जे आहे पुढचा प्रश्न, 1947 मध्ये मुंबई बंदर. बघा आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे ना, मी सांगितलं ना तुम्हाला, ज्याचा उंच दर्जा, ज्याला आपण दर्जा म्हणतो ना, प्रश्नाचा आवाका जो आहे तो वाढलेला आहे याचा. लक्षात घ्या, हा आवाका वाढलेला आहे. ह्यामध्ये खूप विश्लेषण करावं लागतं व्यवस्थित. तुमचं विश्लेषण जे आहे, ठीक आहे, हे पॉवरफुल, म्हणजे तुमची सत्सवी बुद्धी जी आहे ना खूप जागृत पाहिजे इथे. लक्षात घ्या, इथे गेस करावं लागतं खूप जास्त. ठीक आहे, मग 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती. आता हे जे ऑप्शन दिलेत, मला माहिती आहे की कदाचित तुम्हाला माहिती नाही आहे. आलं लक्षात, विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही रेल्वेबद्दल सगळं वाचलंय. डलहौसी तुम्हाला माहिती आहे. आलं लक्षात, पहिली घोड्यावर चालणारी रेल्वे, आलं लक्षात, काय म्हणतो आपण, ओढायची रेल्वे, सगळं माहिती आहे रेल्वेबद्दल, दळणवळणबद्दल. ठीक आहे, मग प्रश्न आवाकाच्या बाहेर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे ब्राईट होते ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य, माझ्या आय थिंक म्हणतोय मी, ठीक आहे, ब्राईट जे होते, हे जे होते मुक्त व्यापाराचे समर्थक होते. आलं लक्षात, मुक्त व्यापाराचे हे काय होते, समर्थक होते. आलं लक्षात, आणि त्यांचीच मुक्त व्यापाराचे समर्थक असल्यामुळे जे आहे उदारमतवादी होते. लक्षात घ्या, उदारमतवादी आणि मुक्त व्यापाराचे समर्थक होते. लक्षात घ्या, त्यामुळे जे आहे, ठीक आहे, की हे जे सेंटेन्स असेल, जॉन ब्राईट नाव होतं त्यांचं, जॉन ब्राईट, तर हे त्याचं उत्तर मे बी असू शकतं. आलं लक्षात, ठीक आहे, असू शकतं जॉन ब्राईट, कारण ते मुक्त व्यापाराचे जे होते ते समर्थक होते. आणि हे व्यापारासंबंधीच आहे ना, मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली आणि कुठं केली असेल, मग ही ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ते सांसद होते. आलं लक्षात, ठीक आहे, तर त्यांनीच केली असेल. पंतप्रधान जे होते त्यांच्या शिष्टमंडळामध्ये देखील ते राहिलेले, वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, ब्राईट म्हणून. ठीक आहे, मग आता नेक्स्ट जे आहे, योग्य जोड्या लावा A आणि B. आता साधी गोष्ट आहे हो राजा हो, हे साधी गोष्ट. मी हा प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या. एक फक्त चेंज आहे, 3 जसं तसं टेस्ट सिरीजमधलं, ते तुम्ही टेस्ट सिरीज दिल्यानंतर झालंय. आणि मी लेक्चरमध्ये कितीकाच वेळा सांगितलं तुम्हाला, अहमदाबाद गिरणी कामगार शिकवलंय मी तुम्हाला. आलं लक्षात, 35% पगार वाढले गांधीजींचे. गांधीजींनी गेले अहमदाबाद गिरणी कामगार, प्लेगची साथ आली होती अहमदाबादला. आलं लक्षात, आणि मग तिथनं गिरणी कामगार संपावर गेले वगैरे. मी सांगितलं चंपारण्य, खेडा आणि अहमदाबाद. आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं अहमदाबाद म्हटल्यानंतर तुम्हाला की जे आहे अहमदाबाद टेक्सटाईल असोसिएशन, गांधी 1918. मी सांगितलं ना तुम्हाला, प्लेगची साथ आली होती गुजरातला. आलं लक्षात, आणि टेक्सटाईल मार्केट जे ते ठप्प पडलं होतं, म्हणजे फॅक्टऱ्या बंद पडल्या होत्या प्लेगची लागणमुळे. संसर्गजन्य होता, ब्युबॉनिक नावाचा प्लेग होता. जसा पुणेला आला होता तसाच गुजरातला म्हणजे अहमदाबादला देखील आला होता. आणि फार मोठी मागणी होती बाहेर बाजारपेठेमध्ये. म्हणून यांनी काय केलं की प्लेगच्या कर्मचारी म्हणजे लेबर लोकांना काय सांगितलं, तुम्ही या, तुम्ही जर प्लेगमध्ये जर काम केलं तर आम्ही तुम्हाला डबल पगार देऊ आणि प्लेगचा बोनस देखील देऊ. पण नंतर प्लेग गेल्यानंतर जे आहे त्यांना बोनसही दिलं नाही आणि पगार कमी करण्यात आला होता. त्यानंतर जे आहे गांधीजींना ते भेटले आणि मग उपोषण केलं. मी तुम्हाला एवढंही सांगितलं होतं,
आलं लक्षात की गिरणी मालक जे होते त्यांची बहीण देखील गांधींच्या सपोर्टला होती उपोषणामध्ये. ठीक आहे, जे उपोषण केलं होतं गांधीजींनी अहमदाबाद गिरणी कामगारांसाठी आणि त्यांना सांगितलं होतं की स्वतःचं संघटन असलं पाहिजे, स्वतःचं काय असलं पाहिजे, संघटन असलं पाहिजे, म्हणून त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. मग हे उत्तर काय राहील, महात्मा गांधी. सरळ सरळ आहे. आता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस मी तुम्हाला सांगितलं 1920ला टिळकांचं निधन झालं होतं, आलं लक्षात, आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस जी आहे लाला लजपत राय यांनी स्थापन केली होती. साधी गोष्ट आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, आलं लक्षात, मुंबई गिरणी कामगार, अरे किती वेळा नारायण मेघाजी लोखंडे सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, प्लेगची सेवा करता करता माणसाचं निधन झालं. सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे पुण्यात जी प्लेगची साथ आली होती त्याच्या रुग्णांची सेवा केली. नारायण मेघाजी लोखंडेंना आपण कामगारांचे नेते म्हणतो. आणि कामगार कोणते, तर गिरणी कामगार. मुंबई गिरणी कामगारांसाठी किती झटला तो माणूस, रविवारची सुट्टी असू द्या की बाकीच्या सगळ्या गोष्टी असू द्या. ठीक आहे, मग हे जर उशीर झालं तर मद्रास म्हटल्यानंतर जे आहे वाडिया, साऊथचं नाव येतं, BP वाडिया. मद्रास म्हटल्यानंतर साऊथ आणि साऊथचं नाव येतं. मग सरळ सरळ मग ही जी जोडी काय लागेल, काय लागेल ही जी जोडी. ठीक आहे, आता मुंबई गिरणी कामगार मेघाजी लोखंडे, आता चौथा क्रमांक इथे बी आहे आणि इथे बी आहे. मग नंबर 2 अहमदाबाद, मग महात्मा गांधी, मग तिसरा क्रमांक पहा आता, आलं लक्षात. मग 4-3, ठीक आहे 4-3, मग इकडे आहे का नाही, लागली जोडी. 2 लागल्या म्हणजे 2 लागून गेल्या आपोआप. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1 म्हणजे 4-3-2-1. किती सोपा प्रश्न आहे, किती सोपा आहे, लक्षात येतं. ठीक आहे, आता नेक्स्ट जाऊ आपण. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायची आहे. खालील विवरणावरून जे आहे व्यक्ती ओळखायची आहे. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायची आहे. आता इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले, तर कोणी सुरू केलेले आहे इंडिया नावाचे वृत्तपत्र? कोणी, सरळ सरळ आहे ना, दादाभाई नौरोजींनी सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलेलं आहे? दादाभाई नौरोजींनी 1890ला जे आहे. ठीक आहे, 1890ला इंडिया नावाचं जे वृत्तपत्र होतं इंडिया, हे सुरू केलं होतं दादाभाई नौरोजींनी. मग आता एक जर दादाभाई नौरोजी तुम्हाला माहिती असेल, बरं हे सोडून द्या, इंडिया खूप, तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना आहे, तर दादाभाई नौरोजीशी रिलेटेड आहे ना, हे तर लगेच कळतं आपल्याला. ठीक आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. आता आपण आत्ता त्या पहिल्या ऑप्शनमध्ये काय पाहिलं, लंडनला दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. त्यात त्या प्रश्नातच याचं उत्तर आहे असं म्हटलं म्हणायला हरकत नाही. ते माहीत असलं आपल्याला तर हे निघून जातं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत दादाभाई नौरोजी, पारशी समाजाचे, सेकंड पारशी, आणि भरपूर वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे बऱ्याच वेळा. दादाभाई नौरोजी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम सरळ आणि सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट, डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? हे कशाचे पुरस्कर्ते होते? आता भाऊदाजी लाड म्हटल्यानंतर जे आहे लगेच तुमच्या लक्षात येतं की भाऊदाजी लाडने जे आहे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे. विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे. आपल्याला माहिती आहे विधवेसाठी भाऊदाजी लाडचं किती मोठं कार्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे सरळ सरळ सोपा प्रश्न आहे. डॉक्टर भाऊदाजी लाड. आता दाजी का म्हणायचे त्यांना, तर भाऊ त्यांना म्हणायचे, दाजी त्यांच्या वडिलांना म्हणायचे लोक, लक्षात घ्या. म्हणजे भाऊदाजी लाड हे आता विश्लेषणात काही नाही, तर भाऊदाजी लाडबद्दल तुम्हाला सगळंच माहिती आहे. आता काय सांगत बसू यामध्ये, आलं लक्षात. विधवा पुनर्विवाह जे आहे, ठीक आहे, आपल्याला उत्तरापर्यंत जायचं. विधवा पुनर्विवाह हे त्याचं उत्तर आहे. किती सरळ सोपं आहे. ठीक आहे, संथालांच्या उठावात. आता हा प्रश्न जो आहे हा उंची वाढवणारा प्रश्न, म्हणजे थोडा आवाका ह्याच्या प्रश्नाचा वाढलेला आहे, म्हणजे ज्याला आपण उंची म्हणतो, दर्जा म्हणतो ज्या प्रश्नाचा, तो वाढलेला आहे, हे समजू शकतो आपण. कारण ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचतो का, आता पोहोचतो कदाचित. थोडंसं कन्फ्युजन बी होतं, पण वेळ लागतो यामध्ये, आणि शुअरिटी राहत नाही की नेमकंच हेच उत्तर असेल की नसेल म्हणून, म्हणजे वेळ लागतो. म्हणजे हा केस तुम्ही जर स्किप जर केला असेल प्रश्न तर खूप चांगलं. असे प्रश्न जे आहेत थोडक्यात स्किपच करायचे असतात, लक्षात घ्या. कारण यामध्ये काय उत्तरापर्यंत आपण पोहोचतो पण वेळ निघून जातो, त्यामध्ये खूप वेळ जातो जास्तचा, लक्षात येतं. आता ह्यामध्ये बघा, एखादं रसायन वेगळं असतं त्याला वेळ कुठंच लागत नसतात, लक्षात घ्या. तो एक्झाम सेंटरवर दिसला ना, गेला ना की चुकीचे ऑप्शन आपोआप ब्लॉक होऊन जातात, जे उत्तर आहे तेच त्याला दिसतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे, त्याची सत्सक विवेकबुद्धी जी आहे ना खूप म्हणजे हाय लेवलची असते, लक्षात घ्या. पण जो कॉमन मॅन आहे, ठीक आहे, त्याला वेळ लागणार आहे या प्रश्नाला, साधी गोष्ट आहे. आता संताळ्यांचा उठाव तुम्हाला माहिती आहे, झारखंड पश्चिम बंगाल वगैरे हे जे आहे संताळ्यांचा उठाव वगैरे, जमीनदारावर कर जास्त लावले होते, सावकारी पाशातून सुटका, वेगवेगळे रिझन होते त्याचे संताळ्यांच्या उठावाचे, आलं लक्षात. 1856-57ला जे आहे, ठीक आहे, उठाव झाले होते हे. 1857च्या 1 वर्षापूर्वी, 55-56ला आपण होतो 1-2 वर्षापूर्वी, त्यांना हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि ह्यामध्ये जे आहे, आता एक गोष्ट आहे, संताळ्यांच्या आर्थिक शोषणाची माहिती, संताळ्यांचं राज्य. आता हे जे आहे संताळ्यांचा पुढारी कान्हू विश्वासघात पकडला गेला. आता कान्हू तुम्हाला माहिती आहे की 4 भाऊ होते. किती भाऊ होते? 4 भाऊ होते, लक्षात घ्या. किती होते? 4 भाऊ होते. ह्यामध्ये संताळ्यांमध्ये हे जे 4 भाऊ होते, सिंधू, कान्हू, चार्क आणि भैरव, आलं लक्षात. सिंधू, कान्हू, सिंधू आणि कान्हू, सिंधू, कान्हू, आलं लक्षात. आणि भैरव काय होतं? भैरव आणि चार्क.
असे 4 भाऊ जे होते, त्या 4 भावापैकी सिंधू आणि कान्हू जे आहे, एक फितुराने खबर दिली होती आणि ते विश्वासघाताने पकडण्यात आले होते. नंतर या चौघांना देखील फाशी देण्यात आलेली आहे. आलं लक्षात, म्हणजे मारण्यात आलेली आहे, हत्या करण्यात आलेली आहे. ठीक आहे, कान्हू विश्वासघाताने पकडला गेला, सिंधू आणि कान्हू. तर ह्यामध्ये बरोबर आहे. मग हे संतांचा पुढारी जे, हे उत्तर बरोबर असलं पाहिजे. मग एक जे लागतं आपल्याला सी, तर आता तुम्हाला कुठं सी दिसतं का? बरोबर. मग आता हे काय म्हणजे हे बरोबर पाहिजे आपल्याला सी. मग यामध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये बी आणि डी विधान चुकीचे आहे. म्हणजे हे बी आणि डी हे काय म्हणतो तो, हे चुकीचे आहे. आलं लक्षात. आपल्याला काय विचारलं? कोणती विधाने चुकीची आहेत विचारलं. आपल्याला काय विचारलं? कोणती विधाने जे आहे चुकीची आहेत, कोणती विधाने चुकीची आहे. मग हे बी आणि हे जे आहे डी, आता हे बरोबर आहे सी. ठीक आहे, म्हणजे बी डी. आता इथे सी आलं, विधान चुकीचे आहे. आता सी बरोबर आहे ना? सी काय आहे? बरोबर आहे. आता इथे सी आलं म्हणजे सी काय आहे? बरोबर आहे. इथे चुकीचं दिलं, सी काय इथे बरोबर, सी तिन्ही आहे जे चुकीचं दिलेलं आहे, पण सी काय आहे? बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणून त्यामध्ये जे आहे उत्तर काय निघलं पाहिजे मग तुमचं? कोणतं विधान चुकीचं आहे? तर म्हणजे बी आणि डी. इथे सी आहे का? नाही. मग हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बी आणि डी. बी आणि डी. सरळ सरळ आपण पोहोचलो उत्तरापर्यंत. लक्षात घ्या. ठीक आहे. आता ह्यामध्ये जे आहे ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश व्यापारी म्हणून आले, प्रचंड व्यापार केला इथे, इथल्या राजकीय सत्तेकडनं जे आहे व्यापारी सवलती मिळवल्या, आपली कॉम्पिटिशन संपवली, त्यानंतर इथल्या सामाजिक आपल्या इथल्या राजकीय जीवनामध्ये जे आहे पॉलिटिकल मध्ये जे आहे ढवळाढवळ केली, पॉलिटिकल बॅटल घडून आणले या लोकांनी. आणि आम्ही सांगितलं मला कर्नाटक वार झाल्यानंतर प्लासी झाली, ब्लॅकआउट ट्रॅजेडीचा परिणाम होता ना, इफेक्ट होता प्लासी. आणि तिथून म्हणजे हे कच्च्या मालाचे व्यापारी जे आहे प्लासी, किंग मेकरच्या भूमिकेत आले प्लासी नंतर. आणि नंतर हे कच्च्या मालाचे व्यापारी जे आहे नंतर ब्रिटनला कच्चा माल घेऊन जायचे, तिकडे फॅक्टरी टाकल्या यांनी. ज्यावेळेस बंगालमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आले आणि कच्चा माल जो आहे तिकडे पक्का बनवायचे आणि पक्का माल मार्केटमध्ये विकायला आणला यांनी. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रॉफिटसाठी फक्त. लक्षात घ्या, इथल्या राजकारणात ढवळाढवळ काय केली त्यांनी? फक्त प्रॉफिट, नफ्यासाठी केली. कशासाठी? नफ्यासाठी केली. आणि त्यांना कॉम्पिटिटर कोणी हवा होता का? नाही. कारण इथला कच्चा माल स्वस्तात मिळाला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला कोणी कॉम्पिटिटर नसलं पाहिजे म्हणून त्यांनी अंतर्गत कॉम्पिटिटर फ्रेंचांसोबत कर्नाटकचे वार केलेच का नाही? त्यांनी केलेच का नाही? डचान शोभित बेदराची लढाई केलीच ना. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि पोर्तुगीज काय बुवा जावाई म्हणजे काय, ही जी बहीण त्याला त्याची, हे बिलकुल विषय सोडून द्या तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. लक्षात येतं, कॅथरीन ब्रिगेंजाचा विवाह चार्ल्स ड्युटिया सोबत झाला होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि प्लासीची लढाई जी झाली ते किंग मेकरच्या भूमिकेत आले होते इंग्रज. लक्षात घ्या, म्हणजे इफेक्ट ब्लॅकआउट ट्रॅजेडीचा इफेक्ट झाला. बंगाल का, यांनी बंगालात का पहिले ड्युअल सिस्टीम लावली बंगालमध्ये? कारण होतं की जेवढा त्यांना कच्चा माल लागायचा तर भारताच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी 60% कच्चा माल बंगालमध्ये होता. आणि त्यावेळेस बंगाल, बिहार, ओरिसा मिळून बंगाल होतं. म्हणजे आताचा बांगलादेश, बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल एकत्र होतं. आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी शेत जमिनीच्या 60% कच्चा माल बंगालमध्ये होता. आलं लक्षात. म्हणून त्यांनी प्लासीच्या लढाईमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आले, मीर जाफर शहात. मग कच्च्या मालाचे व्यापारी तिकडे जाऊन पक्का बनवला आणि तोच माल भारतात विकायला आणला यांनी. आलं लक्षात. नंतर ड्युअल सिस्टीम लावली. मग ड्युअल सिस्टीम बक्सार नंतर ड्युअल सिस्टीम लागली. अर्थ खातं आपल्याकडे घेतलं, दिवाणी अधिकार आणि कायदे करण्याचे अधिकार. म्हणजे टॅक्स देणारे टॅक्स घेणारे बनलेत ना. मग टॅक्स देणारे टॅक्स घेणारे बनलेत, हे लक्षात घ्या तुम्ही इथे. आलं लक्षात. नंतर हळूहळू तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस मग बघा कच्च्या मालाचे व्यापारी त्याच्यावर प्रॉफिट पक्का बनवायचा, त्याच्यावर प्रॉफिट, टॅक्स देणारे टॅक्स घेणारे बनले. म्हणजे कॉम्पिटिशन संपवली की नाही, देशी व्यापार संपवले यांनी. आलं लक्षात. मी सांगितलं देशी व्यापारी लोक ढाक्याची मखमल बुडली, शेतीकडे वळायले लोक, त्या शेतीवर टॅक्स, मग ठग बनले हे लोक. आलं कर्नल सिमनच्या मध्ये विल्यम बेंटिंगने बंदोबस्त केला होता त्यांचा. काय किती सगळ्या गोष्टी आहेत. आलं लक्षात. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो विषय आहे एकंदरीत, ठीक आहे, की ह्या लोकांनी नंतर इथपर्यंत थांबले का? आता एवढा पैसा, अजून पैसा कशात वाढवायचा? ते इन्व्हेस्ट करा. मग इन्व्हेस्ट कुठं करा? रेल्वेत इन्व्हेस्ट करा. कमी वेळेत जास्त माल कमी पैशात आयात निर्यात झाला पाहिजे भारतातून. जिथे कापूस आहे तिकडे हे ते सगळ्या गोष्टी. आलं लक्षात. मग इतके म्हणजे प्रॉफिट आणि कॉम्पिटिशन नको होती यांना. म्हणजे इथे काय दिलेलं आहे? ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्था, व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? साधी गोष्ट, व्यापारी स्पर्धा नको, त्यांना स्पर्धाच नको ना. गावात जर एकच किराणा दुकान आहे तर तुम्हाला ऑप्शन राहत नाही, तुम्हाला घ्यावंच लागेल. लक्षात घ्या. तर स्पर्धा नको होती आणि स्वस्त माल भेटला पाहिजे आपल्याला मार्केटमधून. ठीक आहे. आणि जास्त प्रमाणात आपण विकता गेला पाहिजे. म्हणजे जास्तीचा नफ्यासाठीच त्यांनी इथल्या राजकीय जीवनामध्ये ढवळाढवळ केली ना, जास्तीचा नफा. आलं लक्षात. सरळ सरळ. आर्थिक घटकावर नियंत्रण तर अजिबात नाही, आर्थिक विकास नाही. मग काय? व्यापारी स्पर्धा आणि जास्तीचा नफा. ए आणि बी. किती सरळ सोपं उत्तर आहे? ए आणि बी आहे. विश्लेषणाचा भाग आहे हा. सरळ सोपं उत्तर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे सगळा इफेक्टवर प्रश्न आहे हा. परिणाम काय झालाय बुवा याचा? आलं लक्षात. पुढे म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे, आपल्याला पार्श्वभूमी माहीत पाहिजे थोडीशी. ठीक आहे. आणि परिणाम काय घडून आला होता की तुम्हाला मी सांगितलं की जे आहे, ठीक आहे, ब्रिटिश जे होते व्यापारी म्हणून आले, नंतर इथल्या राजकारणावर इथले
राजकारणामध्ये ढवळाढवळ केली, डिवायड रूम पॉलिसी खेळली आणि इथले शासक बनले. किती सगळ्या गोष्टी आहे. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, आता मी तुम्हाला काय सांगितलं, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली. आणि त्याच वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं काँग्रेस शिकवताना की त्याच वर्षी कोणत्या संघटनेची स्थापना झालेली आहे हा प्रश्न आयोग आज ना उद्या विचारेल म्हणजे विचारेल. हे मी बोललेलो आहे. आलं लक्षात. तुम्ही व्यवस्थित विश्लेषण करा. मी तुम्हाला एवढं म्हटलं होतं की काँग्रेसची ज्यावेळेस स्थापना झाली, आणि मी हा टेस्ट सिरीजमध्ये मी टाकलेला प्रश्न आहे, चाणक्य फाउंडेशनची जी टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये जे आहे मी हा प्रश्न टाकलेला आहे. फक्त माझा प्रश्न कसा केलेला आहे मी की इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेच्या वर्षी जे आहे आलं लक्षात मुंबई प्रांतामध्ये कोणती संघटना जी आहे स्थापन झाली होती. मग ऑप्शन दिली होती मी त्यामध्ये. आलं लक्षात. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे आहे कधीची आहे, 1885ची आहे. 1885ची. कोणाची आहे, 1885ची. आता यामध्ये काय झालं, प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणती व्यक्ती संबंधित नव्हती, खालील कोणती व्यक्ती संबंधित नव्हती. आता तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला त्रिकूट जे आहे आलं लक्षात, बद्रुद्दीन तैयबजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, त्रिकूट म्हणतो ना आपण. आलं लक्षात. ठीक आहे. मग हे काय, बी, सी आणि डी हे त्रिकूट आला. फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तैयबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. आलं लक्षात. के.टी. तेलंग ज्यांना म्हणतो आपण. मग उत्तर काय, बी, सी आणि डी, जी 1885ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी आहे ती सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता साधी गोष्ट आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे, आता बघा आपल्याला विचारला महाराष्ट्रातील गुप्त संघटनेच्या संघटन व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. आता सरळ महाराष्ट्रातील गुप्त संघटना ज्या मी तुम्हाला सांगितलं होतं, टिळकांचा विदर्भावर फार मोठा प्रभाव होता. आणि मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं चाणक्य फाउंडेशन अमरावती येथे लेक्चर घेत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की अमरावतीत देखील गुप्त संघटना होती. आलं लक्षात. आणि मी यवतमाळची गुप्त संघटना, अमरावतीची गुप्त संघटना, नागपूरची, आणि मी क्लासमध्ये बी शिकवलंय. आपली स्लाईड जी आहे त्या स्लाईडमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्ही जाऊन पहा, गुप्त संघटना, महाराष्ट्रातील टिळकवादी गुप्त संघटना आणि बाकीच्या गुप्त संघटना ह्यामध्ये मी दिलेलं आहे. जसा तसा क्रम आहे, तसाच प्रश्न पडलेला आहे जसा तसा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जे टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये मी हा प्रश्न टाकलेला आहे जसा तसा. लक्षात घ्या. तर टेस्ट सिरीज मधला जसा तसा प्रश्न आलेला आहे हा. ठीक आहे. श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे जे आहे. ठीक आहे. आणि हे आता दादासाहेब खापर्डे, श्रीधर परांजपे जे आहे हे कुठले, यवतमाळचे. डॉक्टर सिद्धनाथ काणे जे आहे हे कुठले, सॉरी श्रीधर परांजपे जे आहे हे कुठले, वर्धा आणि नागपूरचे. सिद्धनाथ काणे जे ते कुठले, यवतमाळचे आहेत. ठीक आहे. दादासाहेब खापर्डे जे आहेत ते कुठले, अमरावतीचे. आणि गंगाधर देशपांडे बेळगावचे. म्हणजे उत्तर काय येईल याचं, 3, 4, 1, 2 तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे. सरळ आणि सोपं आहे, काही नाही आहे यामध्ये, सरळ आणि सोपं हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे हा शेवटचाच प्रश्न होता मला वाटतं. ठीक आहे. 15 प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की अतिशय सोपा प्रश्न होता. 10 तर एकदम सरळ आणि सोपे होते ज्याला काहीच वेळ लागायला नको होता तुम्हाला. लक्षात घ्या. उर्वरित 5 प्रश्न जे होते 3ला आहे जो कस लागतो, मान्य आहे, तो कन्फ्यूज आहे, थोडा विचार करावा लागतो. आलं लक्षात. व्यवस्थित विश्लेषण करावं लागतं, उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. 2 जे आहे मी समजू शकतो की 2 मध्ये जे आहे की थोडंसं जे आहे खूप जास्त कस लागतो, त्याला वेळ बी लागतो. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, पण पेपर एकदम सोपा होता. 15 पैकी 13 मार्क जे येणं हे काही खूप कठीण नाही. आणि 13 म्हणजे 14 पण आलं लक्षात, आणि 15 पण येऊ शकतात, असा पहिला पेपर आहे हा. आलं लक्षात की थोडंसं जर व्यवस्थित विश्लेषण केलं असतं तर 15 पैकी 15 येणारा. आलं लक्षात. आजचा हा सेट होता इतिहासचा. आयोगाने काढलेले इतिहासाचे प्रश्न जे आहे स्कोर देणारे प्रश्न होते. लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत तुम्ही म्हणता ना इतिहासामध्ये स्कोर येत नाही, इतिहासामध्ये स्कोर येणारा पेपर आहे हा. लक्षात घ्या. ठीक आहे. फक्त तुम्ही कशा ह्यानी तो सब्जेक्ट जो आहे प्रिपेअर केलेला आहे त्याच्यावर सगळं डिपेंड करते. लक्षात घ्या. ठीक आहे. स्मार्ट वर्क लक्षात घ्या आणि व्यवस्थित विश्लेषण. ठीक आहे. तुमचा परफॉर्मन्स त्यावेळेस कसा झाला आहे त्याच्यावर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पेपर होता, जास्त काही हे नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही. आता जो पेपर झाला तो झाला. ठीक आहे. पेपर चांगला गेला असेल, व्यवस्थित आज झोप वगैरे घ्या चांगली. ठीक आहे. थोडंसं जे आहे निवांत राहा. ठीक आहे. आणि स्कोर आल्यानंतर जर स्कोर येत असेल लगेच मेन्सच्या तयारीला लागा. ज्याचा स्कोर येत नसेल तर हर मैदान फतेह, पुढच्या वर्षी परत एक्झाम आहे. ठीक आहे. परत तयारीला लागा. थांबूयात आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंद करायचं पाहिजे. लेक्चर खतरनाक झालेलं आहे, तुटलं नाही पाहिजे. कोणतं बटन माहिती आहे तुम्हाला?